मुंबईमध्ये महायुतीच्या प्रमुख 3 नेत्यांची समन्वय बैठक मध्यंतरीच पार पडलेली होती। या बैठकीमध्ये महायुतीमध्ये जो अंतर्गत वाद आहे तो वाद मिटवण्याचा प्रयत्न झालेला होता। मात्र तरी सुद्धा पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि भाजप हे मात्र पुन्हा एकदा आमने-सामने आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे महायुतीमध्ये पुणे शहरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडायला सुरुवात झालेली आहे। नक्की काय झालेलं आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी। काल पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती आणि या सभेमध्ये पुन्हा एकदा अमोल बालवडकर विरुद्ध भाजप असा वाद आहे तो रंगलेला पाहायला मिळालेला आहे। याचं कारण म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेमध्ये तैलचित्र बसवावं आणि त्या कार्यक्रम आयोजित करावे अशा पद्धतीचा एक प्रस्ताव होता तो ठेवण्यात आलेला होता आणि भाजपचेच नगरसेविका आणि यांच्याकडून हा प्रस्ताव आलेला होता। मात्र यावर अमोल बालवडकर जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यांनी उपसूचना मांडली। म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं कार्य, त्यांनी जे काही सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये कार्य केलेलं आहे त्यावर प्रत्येक नगरसेवकांनी 10 मिनिटं बोलावं अशा पद्धतीचा उपरोधिक टोला त्यांनी भाजप आणि सत्ताधारी पक्षांना लगावलेला आहे। यानंतर मात्र भाजपची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळालेली होती। भाजपचे जे नगरसेवक आहे त्यांचा एक प्रमाणे शांतता आहे ती सभागृहामध्ये पाहायला मिळालेली होती। पण अमोल बालवडकर हे जाणीवपूर्वक भाजपच्या नगरसेवकांना डिवचत आहेत असं लक्षात आल्यानंतर मात्र गणेश बिडकर जे सभागृह नेते आहेत ते पुन्हा एकदा संतापले आणि त्यांनी पुन्हा एकदा अमोल बालवडकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे। जाणीवपूर्वक अमोल बालवडकर अशा पद्धतीचे आरोप करतायत किंवा डिवचण्याचा प्रयत्न करतायत असं बालवडकर यांना गणेश बिडकर यांनी सुनावलेलं होतं आणि अमोल बालवडकर यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी सभागृहामध्ये केलेली होती। भाजपचे अनेक नगरसेवक सुद्धा आक्रमक झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालेलं आहे। मात्र 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे त्याचबरोबर महायुतीतले महत्त्वाचे नेते आहेत यांची एक बैठक पार पडलेली होती। ज्या बैठकीमध्ये सध्या महायुतीमध्ये जो अंतर्गत वाद सुरू आहे, एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू आहे, ही कुठेतरी थांबवावी यावर सुद्धा विचार विनिमय झालेला होता। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना असं स्पष्ट केलेलं होतं की यापुढे कुणीही महायुतीतल्या नेत्यांवर पदाधिकारी एकमेकांवर टीका करणार नाहीत अशा पद्धतीच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि वाद हा टाळता येईल असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्याच्याच दुसऱ्या दिवशी आपण काल पाहिलं की पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा अमोल बालवडकर विरुद्ध गणेश बिडकर असा जो वाद आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळालेला आहे। अमोल बालवडकर हे भाजपला डिवचण्याची एक संधी सोडत नाहीये असंच एकूणच पाहायला मिळालेलं आहे। सातत्याने अमोल बालवडकर हे भाजपचे प्रमुख नेते त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतले सत्ताधारी आहेत यांच्या विरोधामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून टीका करताना पाहायला मिळतात आणि कालही श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्राच्या पोस्टर लावण्यावरून जी चर्चा सुरू झालेली होती त्यावर उपसूचना मांडण्याचं अमोल बालवडकर यांनी ठरवलं आणि त्यानंतर हा वाद पुन्हा एकदा रंगलेला पाहायला मिळालेला होता। यानंतर गणेश बिडकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते निलेश निकम जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद कुठेतरी मिटला गेला। मात्र त्यानंतर अमोल बालवडकर यांनी त्यांची जी उपसूचना होती ती सुद्धा मागे घेतली। पण अमोल बालवडकर यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं, खरंच त्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासाठी 10 मिनिटं बोलण्याची त्यांनी जी उपसूचना केलेली होती ती खरंच चांगल्या मार्गाने केलेली होती का उलट भाजपच्या नगरसेवकांना डिवचण्याचा प्रयत्न हा अमोल बालवडकर यांनी केलेला होता अशी सुद्धा चर्चा काल सभागृहामध्ये सुरू झालेली होती। पण राष्ट्रवादी आणि भाजपमधला हा जो वाद आहे तो अजूनही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। जरी मुंबईमध्ये महायुतीतल्या प्रमुख नेत्यांची बैठक झालेली त्यामध्ये एकमेकांवर टीका करायची नाही असं जरी ठरवलेलं असलं तरी मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते मात्र एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र आहे ते अजूनही दिसून येत आहे। त्यामुळे महायुतीतले प्रमुख नेते पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या या वादावर कधी तोडगा काढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा LS मराठी। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, पुणे।